त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. मनीष या पण लगेचच कंजूसची गोलंदाजी करत असताना मात्र 3 धावा खर्च करत 2 षटकामध्ये 3 विकेट्स त्याने प्राप्त केलेत. तोच मनीष ठरला जात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर समित करबाट कुठे असाल या लगेचच आपण स्टेजवरती त्या ठिकाणी आपल्या समवेत जोडले जाणार आहेत. तर इथून आपण जाणार आहोत प्लेअर ऑफ द मॅच कडे. त्या ठिकाणी मनीष ठरला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. त्याला मात्र टी शर्ट्स आणि जे मात्र मेडल सौजन्य केले गेले आहे पार्वती मुलांच्या स्मरणार्थ ते देण्यात येणार आहे. इथून प्लेअर ऑफ द मॅच ठरला आहे. महत्वाच्या सामन्यामध्ये नक्कीच सेमीफायनल 2 होती. त्या ठिकाणी सेमीफायनल 2 मध्ये महत्वपूर्ण खेळ करत असताना आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिलाय. तोच मनीष ठरला प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी. आणि मनीषची गायल सरांच्या शुभ असते. त्या ठिकाणी मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा टी शर्ट्स आणि मेडल मात्र दिलं जात आहे जे मात्र लाभलं गेलं आहे या स्पर्धेसाठी PN स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. तर आपण वळणार आहोत मनीष याकडे, मनीष उरेकडे आपण वळणार आहोत. नक्कीच तर या मनीष गायकवाड एकंदरीत आपण ही स्पर्धा बघतोय 1990 सालापासून सुरुवात झाली गेली. तदनंतर आस्थागायत या स्पर्धेत 36वं वर्ष आपण बघतोय आणि या 36व्या वर्षाच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात आपण येऊन ठेपलोय ज्या ठिकाणी 2 धुरंधर फायनल सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहेत. तर एकंदरीत हे आयोजन नियोजन असतं त्याबद्दल तुमचे 2 शब्द मात्र व्यक्त करा. सगळ्यांना या ठिकाणी या मैदानावर सगळ्या खेळाडूंचं प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 36 वर्ष झाली हे मिठागरचं मैदान आपण बघतोय कात टाकतंय. नवीन आयोजनाच्या माध्यमातून वेगवेगळे बदल म्हणजे आज आपण बघतोय की संपूर्ण टीम मिठागरचं जे क्रीडा मंडळ आहे या क्रीडा मंडळाच्या माध्यमातून महिला मंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ खेळाडूंच्या माध्यमातून ही संपूर्ण मेहनत असते आणि ही मेहनत फळाला आलेली दिसते. आणि यावर्षी नाविन्य म्हणजे सगळ्या दिवशी ही टुर्नामेंट लाईव्हला बघायला मिळाली. प्रेक्षकांना ज्यांना मैदानावर येता नाही आलं त्यांना प्रत्येकाला घरी बसून यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच या मॅचचे अपडेट घेता आले. ही एक मोठी बाब आणि निश्चितच माहीम मिठागर खेळाच्या बाबतीत अव्वल असणारं गाव, सांस्कृतिक वारसा लाभलेलं गाव आणि निश्चितच आपण बघतोय प्रगती करताय आणि ही खूप मोठी बाब आहे. कारण या पंचक्रोशीतील संघ येत आहेत आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की या मैदानावर खेळायचं आहे, या मैदान मारायचं आहे. आज यावर्षी शेवटचा सामना जेव्हा बघितला मी वेवूर स्पोर्ट्स वर्सेस सातपाटी ब, दोन्ही संघ जवळचे, दोन्ही संघ चांगले खेळणारे. मात्र वेवूर स्पोर्ट्सच्या संघाकडनं अपेक्षा जास्त होत्या कारण सातत्य ठेवलं होतं. मागच्याही वर्षी क्रमांक 1चा संघ ठरला होता. यावर्षी मात्र थोड्याशा प्रयत्न कमी पडले वेवूर स्पोर्ट्सचे. मात्र सातपाटी ब संघ बाबरे नसताना सुद्धा प्रगती करतोय. ही खूप मोठी त्यांच्याची बाब आहे, आत्मविश्वास वाढवणारी बाब आहे आणि निश्चितच या वर्षी आणखीन एक इतिहास घडलेला आहे. आम्ही मागाशी जेव्हा सचिंद्र कलिंगडे सरांशी चर्चा करत होतो, सचिंद्र कलिंगडे सर सांगतायत की जवळजवळ 15 ते 16 वर्ष माहीम मिठागर ड संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. मात्र त्यांना यश कुठेतरी येत नव्हतं. या आजच्या दिवशी होम ग्राउंडला माहीम मिठागर क संघ पराभूत झाल्यानंतर ड संघ अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. माहीम मिठागर ड संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मात्र जरी माहीम मिठागर ड स्थानिक संघ असला तरी माहीम मिठागर सातपाटी ब संघासोबत सुद्धा आम्ही सगळेच आयोजक वर्ग आहोत. दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत आणि मला असं वाटतं की याही पेक्षा जास्त बदल आपण करू. क्रिकेटपेक्षा इतर खेळांकडे सुद्धा वळू आणि एक क्रीडा महोत्सव या माहीम मिठागरच्या मैदानामध्ये आपण साजरे करू. याच्यामध्ये व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, ॲथलीटचे इव्हेंट, वेगवेगळ्या इव्हेंट्सला सुद्धा आपण या ठिकाणी महत्त्व देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून माहीम मिठागरच्या या मैदानामध्ये कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत तात्या ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या अपेक्षांना यश मिळेल, बळ मिळेल आणि आपल्या या माहीम मिठागरच्या किंवा या पालघर तालुक्याच्या पंचक्रोशीतून मोठमोठे खेळाडू घडतील, विविध खेळामध्ये खेळाडू घडतील आणि या आपल्या आदिवासी समाजाचं नाव लौकिक करतील. यावेळेला मला बोलायला संधी दिल्याबद्दल
मी आपले खूप खूप धन्यवाद मानतो. थँक्यू सो मच सर. नक्कीच प्राध्यापक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा महत्वपूर्ण वेळ मात्र आज दिला जातोय या स्पर्धेसाठी. त्यांच्या माध्यमातून ही मालिकावीराची सायकल मात्र लाभली गेली आहे आणि तर नक्कीच थँक्यू सो मच सर. असेल अनेक खेळाडूंना मोटिवेशन देण्याचं कार्य झालंय आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक नाविन्यपूर्ण स्पर्धा मात्र याच मैदानामध्ये घडणार आहेत आणि काहीतरी आगळं वेगळं नियोजन मात्र बघायला मिळेल. नक्कीच मी सुद्धा अनेक स्पर्धा बघितल्या असतील. आज विरार क्रीडा महोत्सव साजरा केला जातोय. तदनंतर नालासोपारा परिसरामध्ये सुद्धा ती वैयक्तिक स्पर्धा खेळवल्या जातात, तालुकास्तरीय असतील कोणत्या प्रकारच्या. परंतु पालघर तालुक्यामधील अशा स्पर्धा विविध खेळाच्या आयोजित केल्या जात नाहीत. हे कुठेतरी खंतेची बाब आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मात्र याच मैदानामध्ये या प्रत्येक स्पर्धा आयोजन बघायला मिळणार आहे. ही मात्र नाविन्यतेची बाब मात्र राहिली गेली. हीच माय मिठागर ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. तर पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजयजी दरे सर, आपण या मंचावरती आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनानं हृदयाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतोय. आपली उपस्थिती महत्त्वपूर्ण वेळ तुम्ही आज या स्पर्धेला देताय त्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. या आपल्या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवायची या प्लीज. तर रोहिदास राऊत सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा विनंती करतो या आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. थोड्याच वेळात आपण फायनलला अंतिम सामन्याला सुरुवात करणार आहोत. त्याद्वारे आपण आलात शब्द सुमनानं मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. आणि या स्पर्धेला मात्र 4 चांद लावण्याचं कार्य आपल्या माध्यमातून झालं. त्यासाठी मी आपल्याला विनंती करतो या आपण महत्त्वपूर्ण वेळ काढून आज वेळ काढून आलात त्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप आभार. कारण अशा महत्त्वपूर्ण सामन्यांसाठी महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी आपला वेळ हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो वेळ काढून आज इथे आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच हृदयाच्या अंतःकरणापासून या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करत असताना मनापासून आभार व्यक्त करतोय. तर दत्ताराम करबट सर या आपण सुद्धा सकाळच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून सुरुवात झाली गेली. तदनंतर माजी सरपंच माहीम दीपकजी करबट सर आपण सुद्धा या, कारण आपली उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. आपला संघ आज फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे जवळजवळ 10 ते 15 वर्षांनी. तर त्यासाठी आपल्या टीमला पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. आणि संस्थेचे जे सर्व कार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी या आपल्याला विनंती करतोय या, कारण की आपल्या गावातील अभिमानाची ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आजचा अंतिम दिवस जो शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलाय त्यासाठी आपला पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. कारण जे तुम्ही सुरुवात केले गेले आणि त्याचाच आज
तर शरद मेरे सर असतील, आपल्याला सुद्धा विनंती करतोय, प्रत्येकाची नावं आम्ही घेऊ शकत नाही आहोत, त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतोय जे कार्यकारी अधिकारी आहेत या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहा. तर अनिल डोंगरे सर असतील, या प्रत्येक जण आपण, कारण तुमची उपस्थिती खूप महत्वाची आहे. जे तुम्ही मुहूर्तमेढ रोवली गेली, तात्यांनी जी सुरुवात मिळवून दिली आणि त्यालाच आज भरपूर यश मिळालंय. अनेक तर मंदिराम घायल सर आपण सुद्धा या, कारण प्रत्येकाचं नाव घेणं इथे साहजिक नाही आहे, सोपं नाही आहे. त्या कारणास्तव अनेक असे मंडळी आहेत, त्यांची नावं मात्र आमच्याकडून घेतली जाणार नाही आहेत, कारण त्या कारणास्तव आपल्याला विनंती करतो, या प्रत्येकाचा हातभार खूप महत्वाचा आहे. सोसायटीचे सर्व कार्यकारी मंडळी असेल, या प्लीज आपल्याला विनंती करतोय, कारण वैयक्तिकरित्या नाव घेणं खूप कठीण असतं. तर दत्ताराम करबट सर आपण सुद्धा या, कारण यावेळेस तुमची उपस्थिती खूप महत्वाची आहे. या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेचा निकाल नक्कीच लागणार आहे आपल्या संवेद. तद्वारा आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी मात्र या प्लीज आपल्याला विनंती करतोय. तर जे दोन्ही संघ मात्र फायनलचं तिकीट मिळवलंय, पंचांच्या मागेच आपल्याला लाईनअप मध्ये जायचं, याची नोंद घ्या. तर पंचांच्या मागोमागच तुम्हाला सुद्धा जायचं, दोन्ही संघ लाईनअप मध्ये जायचं, याची नोंद घ्या. हॅलो. माहीम मिठागर चषक 2025 या वर्षाचा अंतिम दिवस, आणि या दिवशी आपण बघतोय दरवर्षी या ठिकाणी सामने स्पर्धा पार पडत आहेत. अनेक मान्यवर पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. कैलासवासी कर्मवीर जनार्दन पांडुरंग राऊत उर्फ तात्या यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धा दरवर्षी भरवतो, आणि या वर्षी मेगा फिनाले मध्ये गेलेले दोन संघ म्हणजे पहिला संघ स्थानिक संघ होम ग्राउंडचा संघ माहीम मिठागर ड संघ, जोरदार टाळ्या झाल्या संघासाठी. आणि त्यानंतर आपण बघतोय याच किनारपट्टी लगत असणारा संघ या पालघर पंचक्रोशीतला नामांकित संघ, ज्याने अनेक स्पर्धा जिंकलेल्या आहेत, वीरू बाबरेचा संघ, जो आज नाही आहे, सातपाटी जय बजरंग सातपाटी ब संघ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपण दोन्ही पंचांना आपण बघतोय, सचिंद्र कलिंगडे, नंतर चंद्रकांत निमला आणि विकी ठाकरे या पंचां, सूरज करबट यांनी यायचं आहे. या पंचांसोबत आपण लाईनअप मध्ये या ठिकाणी मैदानात जाणार आहोत. या ठिकाणी हा सामना मेगा फिनल सामना, याचा टॉस विन करण्यासाठी आपण मैदानात जातोय. तर पंचांना विनंती आहे, सूरज आलेत का? चला मैदानात जायचं आहे. टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या खेळाडूंसाठी आणि पंचांसाठी, या संपूर्ण आयोजकांसाठी, खेळाडूंसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी जय बजरंग सातपाटी ब वर्सेस माहीम मिठागर ड. पहिल्यांदाच या ठिकाणी आपण बघतोय माहीम मिठागर संघ फायनल खेळतोय या मैदानावर, आपल्या होम ग्राउंडवर. शुभेच्छा आहेत.
माहीम मिठागर चषक 2025 आज 31 डिसेंबर आणि उद्यापासून नववर्ष सुरू होत आहे. सर्व क्रीडा रसिकांना, प्रेक्षकांना, मान्यवरांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बघतोय लाईव्ह स्पर्धा पार पाडली जाते. सगळ्या दिवस आपण बघतोय लाईव्ह स्पर्धा सुरू आहे आणि अतिशय चांगलं काम कॅमेरामॅनच्या वतीनं आपल्याला बघायला मिळतंय. सिक्सर लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय हे काम होत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आज पार पडत आहे. दोन संघ माहे मिठागर्ड आणि जय बजरंग सातपाटी ब हे दोन संघ मैदानात आपल्याला हजर होताना दिसत आहेत. अंतिम सामना मेगा फिनाले. या ठिकाणी मी माईक आपले कॉमेंटेटर अनिकेत राऊत याच्याकडे सुपूर्द करतोय. अंतिम सामन्याचा धावतं समालोचन तो करणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने एवढ्या दिवस त्यांनी समालोचन केलंय, प्रेक्षकांची मन जिंकल्यात असा अनिकेत रावते. आपण बघतोय माननीय विजय तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पालघर जिल्हा आपण बघतोय आदिवासी प्रीमियर लीगचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण बघतोय माजी सरपंच या ठिकाणी माननीय श्री दीपकजी करबट साहेब, त्यांच्या समवेत या ठिकाणी इतर सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करतो आणि मी माईक अनिकेत रावते याच्याकडे सुपूर्द करतो. थँक्यू सो मच सर. या ठिकाणी संपूर्ण आमचे जे प्रमुख अतिथी आहेत त्याने मात्र त्यांना विनंती असेल आपण सुद्धा या खेळपट्टीकडे मार्गस्थ व्हायचं आहे. माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चेतन म्हात्रे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना सुद्धा विनंती करतो चला संपूर्ण आपली जे टीम आहेत त्यांना मात्र शुभेच्छा देण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. तर ज्या कोणी खेळाडू वर्गांनी अर्थात प्रेक्षक वर्ग जे असतील त्यांनी कॅप परिधान केले असेल तर ते काढायचे. आपण राष्ट्रगीताला सुरुवात होणार आहे आणि नंतरच आणि सामन्याला सुरुवात होणार आहे. सर्वांनी उभं राहायचं आहे. तिचा राष्ट्रगान होणार आहे आणि तदनंतर आपण सर्व प्लेयरना शुभेच्छा दिल्यानंतर मॅच ऑन होणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती करतोय की सर्वांनी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
भारत माता के, भारत माता के. एक साथ विश्राम की जो टॉस केले जाणार आहे दोन संघांदरम्यान, ज्या ठिकाणी आजच्या स्पर्धेमधील शेवटचा अंतिम सामना असेल. एका बाजूला आपण बघणार आहोत माय मिठागर डी हा संघ आपल्या होम ग्राउंड वरती खेळताना बघायला मिळेल. तर त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग सातपाडी हा, त्यांच्या विरोधामध्ये जय बजरंग सातपाडी ब हा संघ बघायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार या नक्कीच संस्थेचे चेअरमॅन त्या ठिकाणी दिलीपजी चिंबाडे सरांचे शुभ हस्ते मात्र या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. आणि 5 षटकांचा सामना असेल. अंतिम आणि फायनल सामना मेगा फायनल आहे, मात्र 5 षटकांचा होईल याची नोंद घ्या. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या समोर जोडले गेलेत. एका बाजूला माय मिठागर डी संघाच्या माध्यमातून सुमित हा युवा खेळाडू आहे, तर त्यांच्या विपक्षामध्ये जय बजरंग सातपाडी ब संघा कर्णधार मात्र अमन अंबात आमच्या समोर जोडले गेले. तर दिलीपजी चिंबाडे सरांच्या शुभ हस्ते मात्र इकडे नाणेफेकी केली जाणार आहे. 5 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. तर माहीम गावचे सरपंच प्रीती अरुण पाटील मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं सुद्धा शब्दसुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतोय की या आपण मॅचला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व प्लेयर्सना शुभेच्छा देण्यासाठी. तर इथून नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय मात्र राहिला जातोय जय बजरंग सातपाडी ब या संघाच्या माध्यमातून. आणि क्षेत्ररक्षण साठी मात्र या ठिकाणी आमंत्रित केले गेले माई मिठागर डी या संघाला. तर इथून नक्कीच नाणेफेकी झाली आहे. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र खेळाडू वर्गानं त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्यानंतर मॅच ऑन होणार आहे. 5 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच आपला निर्णय जो काय असेल तो पोचवायचा आणि मॅच ऑन होईल.
कशाला मारतो थांबायला लागते. तर सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या लगेचच व्यासपीठावरती बसून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मेगा फिनाले मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला आपण बघणार आहोत जय बजरंग सातपाटी ब त्या विपक्षामध्ये याच होम ग्राउंडवरती खेळत असताना आपल्याला बघायला मिळेल भाई मिठागर ड दोन्ही संघ मात्र एकमेकांच्या समवेत लढले जाणार आहेत या मेगा फायनलमध्ये. त्या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये मात्र प्रथमतः नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय राहिला जातोय तो म्हणजेच माहीम जय बजरंग सातपाटी बस संघाच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षणासाठी प्रथमतः आमंत्रित केले गेले ते म्हणजेच माय मिठागर डी या संघाला. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या पॉवर प्ले षटक त्या ठिकाणी 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवावे लागतील. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील याची नोंद घ्या. मॅच ऑन होणाऱ्या आमच्या सर्व मान्यवरांना अतिथींना विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती बसून नक्कीच व्यासपीठ शोभा वाढवायची आणि या मॅचचा आनंद घ्यायचा.